सर आता जे स्क्रीनवर दिसतंय ते नेमकं स्क्रीनवरचं छायाचित्रातनं काय काय नेमका संदेश मिळतो तुम्हाला? ही स्काडा सिस्टीम आहे. या स्काडा सिस्टीममध्ये उजनीनं पाणी निघालं किती हे इथं कळतंय. नंतर आपलं पाकणीला आलं किती पाणी हे ऑब्झर्व करू शकतो. पाकणीला फिल्टर होऊन बाहेर किती गेलं पाणी ते बघू शकतो. म्हणजे आता उजनीतनं निघालेलं पाणी पुरवठा एवढा आहे का? हां, उजनीतनं 33-11 हां पोचलं, पाकणीला 29-57 आणि पाकणीच्या आउटलेट निघालं 31-68 मीटर क्यूब पर आवर. मग आता 32 जर निघाला तर 29 म्हणजे जवळजवळ 300चं कमी पडतंय. मग नेमकं 300चं काय कुठं चाललेलं असतं? 300 मध्ये एअरवॉल असतील किंवा हे असेल लिकेज असेल. हे जर आकडा जास्त झाला, इथं 33 आलं, इथं 15 आलं, तर लाईन कुठं तर फुटली. लाईन लगेच आम्हाला मॉनिटर होतं, आम्ही लगेच तिथं. आता हे काल आमचा शटडाऊन झाला, हे टाकळीचं. टाकळी हे नदी वाटे निघालेलं पाणी 4596 मीटर क्यूब आलं. सोरेगाव आउटलेटला 3857 फिल्टर होऊन तेवढं पाणी बाहेर चाललं. म्हणजे जवळजवळ 500-550चं डिफरन्स दिसतंय. डिफरन्स म्हणजे हे फिल्टर होतंय तिथं पाणी. इथं हे रिडिंग आता सोरेगाव इनलेट काय रिडिंग लाईट बंद करते. हां, काल शटडाऊन असल्यामुळे हे बंद आहे. हे आलेलं पाणी इथे इनलेट आणि आउटलेट काय फिल्ट्रेशन मध्ये. आता नदी वाटे जे येते पाणी ते गडूळ असल्यामुळं आम्ही ते पाणी जे यूज करण्यासाठी रिसर्क्युलेशन घेतो ते न घेता बाहेर सोडून देतो, त्यामुळे हा डिफरन्स आहे. मग आता सोरेगाववरनं आलेलं पाणी टाक्यानं जाताना मग त्याचा पुरवठा कसा असतो? इथून आता हे सोरेगाव आउटलेट म्हणजे ते टाकीला गेलेलं आहे. टाकी हिप्पर गेलेलं हिप्पर गेला 940 मीटर क्यूब पर आवर. हे बाय ग्रॅव्हिटी सगळ्यात इकॉनॉमिकल आणि स्वस्त सिस्टीम आणि क्वालिटी वॉटर आपल्याला हिप्पर घ्यायचं पाणी. इथं कुठलं मिक्सिंग नाही, काय नाही, काय नाही. त्यामुळे पाणी आपलं फिल्टर केल्याचंच पाणी मिळते. हे पंप हाऊस. म्हणजे आपण आता या ठिकाणी थांबून पूर्ण सोलापूर शहराचा जो पाणी पुरवठा होतोय तो यातून आपण निष्कर्ष काढू शकतो. कुठं काय प्रॉब्लेम आहे, कुठं चांगलंच पद्धतीने चाललंय हे सगळं दिसू शकतं. सगळं मॉनिटर करू शकतो. हे जे वॉल आहे हे इथं बसून बंद चालू करायची व्यवस्था आहे. इथं बसून याचा डिस्चार्ज किती चाललेलं कळते, इथं बसून त्याचं हेड किती कळते. आणि हे आता टाकी पुरत आहे आणि हद्दीमध्ये पण आहे. कुठल्या तरी एका विभागाला आपण याच ठिकाणी पाणी पुरवठा करून बंद करू शकतो का? करू शकतो. आता साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता उजनी लाईनवर जे पाणी येतं आहे, सिंहगड आहे, पोलीस लाईन आहे, त्या आम्ही प्रत्येक जाऊन एका 4 इंच वॉलसाठी माणूस जाणं बंद चालू करणं शक्य नाही. मग त्याला आम्ही एक प्रोग्राम दिलेला आहे, 4 दिवसामध्ये 1-4 तास पाणी तिथे मिळावं. ते त्यावेळेस पंप चालू होतं आहे, बंद होतं वॉल आणि पाणी मिळतं त्याला. म्हणजे अशाच पद्धतीनं सोलापूर शहरात होऊ शकतं. पण पूर्ण शहराचं नियोजन करू शकतो, पण त्याला सगळी यंत्रणा अपडेट पाहिजे. तरी आता बऱ्यापैकी ही मदत घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करू. मग यात तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य भेटायला लागलं? यामध्ये मुख्य म्हणजे आमचे आयुक्त मॅडम यांनी ही सिस्टीम अशी राबवून व्यवस्थित घेतली, चांगलं हे केलं. आणि आमचे कारंजे साहेब अतिरिक्त आहेत, हे स्वतः टेक्निकल असल्यामुळं त्यांची मदत भरपूर होते आणि आम्ही सगळे टीमवर्क पूर्ण करतो. ही स्काडा सिस्टीम स्मार्ट सिटीमध्ये झालेली आहे आणि हे नुसतं झाली नाही, त्याला 5 वर्ष त्याच कंपनीला आपण मेंटेनन्स आणि सुपरविजन दिलेलं आहे. म्हणजे एखादी सिस्टीम करायचं, चांगलं कॅमेरा बसवायचं, त्याला बघितलं नाही की बंद, तसं होणार नाही. त्यांना आपण 5 वर्ष बिल देणार आहे, त्यामुळे हे मेंटेन करणं म्हणजे करणं. त्याच्यात कुठलाही साहेब जरी आला तरी सिस्टीम मात्र ती राहणार. आता स्मार्ट सिटीचं निधी सोलापूरकराला किती मिळालं आहे आणि त्यातून किती आउटपुट मिळालं आणि किती अपेक्षित आहे? स्मार्ट सिटीमधनं ह्या स्काडा सिस्टीमसाठी जवळपास 90 कोटी मंजूर झाले होते. त्यापैकी 61 कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे स्काडा प्युअर, आणि त्याचा फायदा बऱ्यापैकी झाला आहे. आम्ही आधी आमचं लिकेज जे होतं 40-42% होतं, आता ते 8 ते 9% नॉन रेव्हेन्यू वॉटर आलेलं आहे. सर अजून एक छोटासा प्रश्न आहे की सोलापूर स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. पाणी पुरवठ्यासाठी पण काही कोट्यवधी रुपयाचा निधी गरजेचं असताना, दुहेरी लाईनसाठी 350-400 कोटीचं प्रोजेक्ट असताना महापालिका आयुक्त आणि शीतल गुले मॅडम यांनी प्रयत्न केला आणि सोलापूर शहराला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अजून केंद्राकडून आणि राज्याकडून काय अपेक्षित आहे? काय नाही, भरपूर मिळालं. या केंद्राकडनं जी सिस्टीम हे केलेली आहे, आमचा ॲक्च्युली 250 कोटी आमच्याकडे स्मार्ट सिटीचे होते, 250 कोटी NTPCने दिले आणि उरलेले पैसे सगळे आम्हाला शासनानं दिले आहे. आणि त्यामध्ये काही 30% वाटा महापालिकेचा आहे. ते जर माफ झाला किंवा दुसऱ्या कुठला मिळाला तर आपली स्कीम होईल. म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासनाने जर महानगरपालिकेचं कर कमी केलं तर अजून चांगलं होईल. कर कमी, म्हणजे त्यांनी जे दिलेले निधी आहे अतिरिक्त अजून निधी दिला तर आमचं अजून फार तरी
नमस्कार. चर्चा तर होणारच. या विशेष कार्यक्रमात आज आपण आपल्याला अत्यंत गरजेचा असलेला म्हणजे पाणी पुरवठा. सोलापुरात गेल्या काही वर्षापासून पाण्यासंदर्भात म्हणावं तसं अजून सोलापूरकरांना पाणी मिळत नाही अशी ओरड कायमस्वरूपी आहे. गेल्या 15-20 वर्षापूर्वी आपल्याला सोलापूरकरांना नियमित आणि 2 दिवसाआड 3 दिवसाआड असं पाणी पुरवठा होत होता. आता गेल्या 4-5 वर्षापासून 5 दिवस 6 दिवस जसं त्या पाणी पुरवठा नियोजन होतं तसं त्या पद्धतीनं पाणी पुरवठा केला जात आहे. उजनीतलं पाण्याची पातळी सातत्याने कमी होत आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन सोलापूर महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील कर्मचारी अधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित विभाग प्राधान्याने करत आहे. आता या संदर्भात आपण सोलापूरच्या आता उन्हाळ्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे साहेबांची आपण भेट घेतलेली आहे. सर नमस्कार. जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपलं पहिल्यांदा स्वागत. सोलापूरकरांना आता उन्हाळा सुरू झालेला आहे. सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की सोलापुरातलं पाणी पुरवठा 2 दिवसाआड मिळणार असं सगळ्यांकडून सांगण्यात येत होतं. पण आता गेल्या 2-4 वर्षापासून 5 दिवसाआड 6 दिवसाआड काही ठिकाणी तर आजवाड विभागासारख्या ठिकाणी 8-8, 10-10 दिवस पाणी पुरवठा होत नाही. आपण एक 3-4 महिन्यापूर्वी सार्वजनिक आरोग्य अभियंताचा पदभार घेतला. त्यानंतर सोलापुरातील पाणी पुरवठा आपल्या पद्धतीनं ते नियोजन सुरू झालेलं आहे. नेमका आपण सोलापुरातून जो पाणी पुरवठा करतो आपण उजनी असेल, पिपरगाव असेल किंवा वेळी बंधारा असेल किंवा अन्य जो पाणी पुरवठ्याचं क्षेत्र आहे पाऊस बंधारा असेल या ठिकाणचं नियोजन कसं आहे? पहिल्यांदा तुम्ही उजनीतून आपल्याला सोलापूरकरांना पाणी पुरवठा कसं होतं आणि किती होतं? उजनी धरणातनं जी लाईन डायरेक्ट आलेली आहे सोलापूर शहरातली त्यातनं जवळपास 80 ml पाणी आपण उपसा करतो. ते जवळपास अंदाज 100 किलोमीटरचं आहे. इकडं टाकळीवरनं जे पाणी येतं आहे ते जवळपास 35 किलोमीटरचं आहे. ते 100 MLD उपसा करतो इकडचं. 100 आणि 80 180 आणि टिप्परग्याचं 10 ते 15 ml पाणी उपसा करतो आपण. टिप्परग्याची लाईन सगळ्यात जवळची आणि सोयीची आहे पण ही कॅपॅसिटी कमी आहे आणि गेल्या 28 वर्षामध्ये फक्त 3दा हिप्परगा भरलेला आहे. पण योगायोगानं या टंचाई काळामध्ये हिप्परग्याला पाणी आहे. ते हिप्परग्याचं पाणी आपल्याला इतर सगळीकडे वापरून आपली पाणी पुरवठ्याची टंचाई थोड्या कमी प्रमाणात करत आहे. आता तुम्ही म्हणाल 5 दिवसाआड 6 दिवसाआड पाणी हातवाड शहर हे आता प्रकार राहिलेले नाही. सरसकट सगळ्याला पाणी मिळत आहे. जेवढं पाणी केगावला आहे, देगावला आहे, बाळ्याला आहे तेवढंच पाणी सोलापूर शहरामध्ये नळाला येतं. ह्याच्यामध्ये इतर शहरं जी आहेत व्हर्टिकल एक्सपान्शन जास्त होतं. सोलापूर शहरामध्ये हॉरिझॉन्टल एक्सपान्शन. इथली लोकसंख्या मिडल क्लास लोअर मिडल क्लास असल्यामुळं हॉरिझॉन्टल लोक खालची बैठी घरं किंवा रो हाऊस घ्यायला हे करतात आणि ते कमी बजेटमध्ये लांब घरं घेतात आणि त्याला आपण लाईन टाकलेल्या आहेत. आता साधं इथून उदाहरण जर देगावचं घ्यायचं आणि पुढं आंबेडकर नगर ही जवळपास 5 किलोमीटर लाईन आहे. मध्ये काहीच वस्ती नाही. इथं पाणी चालू केल्यानंतर ते पाणी देगावला जाते. देगावनंतर बसवेश्वरला मधली सगळी लाईन पूर्ण भरलेली असते. हे जर पाणी रोज दिलं तर पूर्ण पाणी मधलं वाया जातं. वाया म्हणजे त्या नळाला जातं पाणी. त्याचा हिशोब लागत नाही. म्हणून काय करतो आपण ते दिवस वाढतात. 3 दिवस 4 दिवस 5 दिवसात. आता सध्या पाणी तुम्ही बघताय उजनी डॅममध्ये निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह 35 आहे. तिथंसुद्धा जे आपलं जॅकवेल आहे त्याला पाणी कमी पडतं किंवा पंपिंग होऊ शकत नाही. म्हणून तिथं दुबार पंपिंग केलं आपण. दुबार पंपिंग म्हणजे तिथलं पाणी उपसायचं त्या चॅनलला टाकायचं आणि तिथून पंपिंग करून ते पाणी इकडे घ्यायचं आणि नदी वाटे जे टाकलेलं पाणी येतं आहे ते पंपिंग असं सगळं मिक्स करून पाणी पुरवठा चालू असतं. सर आता उजनीतून 110 MLD पाणी पुरवठा सोलापूरकरांना होतोय. बाकीच्या ठिकाणी 80 आणि अजून 15 असं तुम्ही म्हणता 250 ते 200 आसपास MLD पाणी पुरवठा. सोलापूरकरांना नेहमीच किती पाणी पुरवठा लागतो? सोलापूरकरांना व्यवस्थित पाणी पुरवठा करायचं असेल तर जवळपास 270 MLD पाणी लागते. तर आपले बरेच जाणकार किंवा थोडे अभ्यासू लोक काय म्हणतात तुमची लोकसंख्या आपली लोकसंख्या आपण 10 लाखाच्या वर पकडत नाही. 10 लाख येणारं पाणी 180 लोकांना 10 लाख लोकांना 180 पाणी 180 MLD रोज पाणी का देत नाही. तर आम्ही प्रत्येक वेळेस निरुत्तर देतो. हे न द्यायचं कारण ह्या लाईनी आहेत आणि लोकसंख्या जी म्हणतो आपण 10 लाख ती जास्त आहे आणि सोलापूर शहर हे सगळ्या बॉर्डर बसतात. इथं कर्नाटक बॉर्डर जवळ आहे. इथं ट्रान्झिट पॉप्युलेशन म्हणजे इथून कर्नाटकातून येणारे बाहेरगावून येणारे पॉप्युलेशन जास्त आहे. त्याच्यामुळे सुद्धा लोकसंख्येचा अंदाज येत नाही. इथं राहणारे लोक जरी कमी असले तरी येणारे जाणारे जास्त आहेत. त्याच्यामुळे ते हिशोब लागत नाही. पाणी आपल्याला 3 ते 4 दिवसात. आता तुम्ही म्हणताय की सोलापूर शहरातली लोकसंख्या 11 लाख 12 लाख असं तुमचा अंदाज आहे. पण त्या हिशोबाने नियोजन तुम्हाला काय करता येईल? आता त्यासाठी आम्ही उजनी टू सोलापूर दुहेरी पाईपलाईनचं काम घेतलेलं आहे.
दुहेरी पाईपलाईन आल्यानंतर जवळपास 170 ML गॅरंटी आपल्याला उजनी म्हणणं मिळणार आहे आणि जुनी आपली 80 ML जवळपास 200 ML आपलं 240 ML पाणी आणि इकडचं हेपर घ्यायचं एक 10 ते 20 ML म्हणजे 250 ML पाणी आपल्याला मिळणार आहे. काय होतं आहे की ह्याच्यावर जे पाणी घेतो आपण टाकळीवरनं हे पाणी एकदा सोडल्यानंतर आपल्याला 45 ते 50 दिवस पुरतं पाणी आणि ज्यावेळेस पूर्ण केटीवर भरलेलं असतं त्यावेळेस पूर्ण क्षमतेनं पंप पाणी असतं. जसं जसं त्याची लेवल उतरत जाते तसं तिथला डिस्चार्ज कमी होत आहे आणि परत पाणी येताना पाणी कमी पडतं. ते पाणी सुटायची वाट बघायचं. 1.5 महिना गेलं की पाणी कमी पडतं, परत 1.5 महिना गेलं की पाणी. ते लोकांना वाटते काय ओरड नेहमीची ओरड. आता हे होणार नाही. जेव्हा दुहेरी लाईन येईल त्यावेळेस बटन दाबलं की पाणी आपल्या सोलापूर शहरात पोहोचतं. पण ज्यावेळेला दुहेरी पाईपलाईन सुरू झालं असेल त्यावेळेला सोलापूरकरांना रोज पाणी पुरवठा मिळेल? रोज नाही मिळणार, कारण हे अंतर्गत तुम्हाला ह्या लाईनचे प्रॉब्लेम आहेत. तर 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करू. आता सोलापूर स्मार्ट सिटी झालं, सोलापूरचं नियोजनमध्ये आलेलं आहे. स्मार्ट सिटीचा जो भाग आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा कसा आहे? ज्या शहरात सरसकट सगळीकडे सारखा पाणी पुरवठा आहे, पण आता ह्या टंचाईमध्ये जिथं पाणी आता कमी पडत म्हणून आम्ही काय केलं आहे, MBRनं जे होणारा पाणी पुरवठा आहे तो 5 दिवसाआड करणार आहे. आणि गावठाण जे आहे, गावठाण किंवा जुन्या त्या टाक्या जिथं पाणी पुरवठा देऊ शकतो तिथं पाणी 4 दिवसाआड आहे. MBRचं पाणी कसं आहे, एकदा पाणी सुरू केलं की बंद करता येत नाही आम्हाला. आणि तिथून निघालेलं पाणी MBR म्हणजे झोळे सोलापूर आहे ते पाणी आपल्याला वेळी घरकुलच्या एडपर्यंत घेऊन जातो आपण. एकदा टाकी भरली तरच पाणी तिथं पोहोचू शकतं. त्याला दिवस वाढवणे एकच पर्याय. तिथं लेवल टाकी टिकली तर पाणी आपण पुढे देऊ शकतो. आता आपल्या सोलापूर शहरात लोकसंख्येच्या हिशोबाने किती टाक्या असायला पाहिजे आणि आता किती टाक्या आहेत? आता लोकसंख्येच्या हिशोबाने 65 टाक्या आपल्याकडे आहेत. अजून आपल्याला 20 ते 22 टाक्या कमी आहे. त्या अमृत 2 आम्ही त्याचे एस्टिमेट केलेलं आहे. त्या झाल्यानंतर मग मात्र आपलं रोज पाणी किंवा 24/7 सुद्धा पाणी पुरवठा. आत्ताचा जो पाणी पुरवठा होत आहे तो टाक्यामध्ये भरला जात आहे, पाणी पुरवठा केलं जात आहे. या पाण्या टाक्यांची स्वच्छता केली जाते? पाण्याची टाकी भरल्यानंतर 1 तासामध्ये रिकामी होते हां. आणि या टाक्या आम्ही रेग्युलरली 6 महिन्याला वगैरे स्वच्छ करून घेतो. आणि त्या टाकीत म्हणजे पाणी काय कायम साठून राहत नाही, त्याच्यामुळे शेवाळ वगैरे होण्याचा प्रश्न नाही. तरी 6-6 महिन्याला स्वच्छता करून घेतो. आता त्या ठिकाणी संरक्षण भिंती बाकीचे जे नियोजन आहे त्याचे नियोजन होत आहे का तुमच्या विभागाकडनं होत आहे? सगळ्या ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं आम्ही संरक्षण भिंत बांधलेली आहे. आणि जिथं संरक्षण भिंत आहे तिथं बऱ्याच आजूबाजूला दारूची दुकान वगैरे सगळी दारू वगैरे आणून बाटल्या वगैरे हे करतात. आम्ही मधनं स्क्वॉड पाठवतो, पोलिसांची मदत घेतो, तेवढ्यापुरते होतं. पण प्रत्येक ठिकाणी तिथं शक्य नाही. आता ह्या स्काडा सिस्टीममध्ये काही ठिकाणी आम्ही कॅमेरे वगैरे बसले आहेत, त्याचा प्रयत्न करत होतो. सोलापूर शहरात वारंवार म्हणजे 15 दिवस 10 दिवस गेलं व्यवस्थित की कुठं तर पाईपलाईन फुटलेलं असतं आहे किंवा कुठल्या तर कारणानं कोणतरी फोडलेलं असतं आहे का काय माहीत नाही, पण त्याच्यामुळे सोलापूरचं पाणी पुरवठा विस्कळीत होतं. यावर तुमचं नियंत्रण कसं चाललं? पाणी लाईन फुटली म्हणून कधी विस्कळीत झालेलं नाही. गळती मोठ्या प्रमाणात होते? गळती नाही. आता स्काडामध्ये आमच्याकडे आहे बघायचं तर रिझल्ट बघू शकतो आपण. निघाले सोर्सला निघालेलं पाणी, प्लांटला आलेलं पाणी, प्लांटमधनं बाहेर पडलेलं पाणी, टाकीत गेलेलं पाणी, टाकीतनं बाहेर पडलेलं पाणी, त्याची सगळ्या नोंदी आहेत, त्याची हिस्ट्री आहे आपल्याकडं. त्याच्यामुळे रोज पाणी असताना काही ठिकाणी नळ फुटलेलं असेल, काही ठिकाणी वॉल पॅकिंग आहे, ती गळती तर रेग्युलर मेंटेनन्स आहे ते होऊन तसं करून. आता आपल्या सार्वजनिक विभागाकडे नेमकं किती कर्मचारी आहेत, त्यांच्याकडनं कसं नियोजन तुमचं आहे? आता सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडे आमच्याकडे 2 डेप्युटी इंजिनियर आहेत, एक सोर्सला आणि एक डिस्ट्रीब्युशनला. आणि त्यांच्या अंडर एक सोर्ससाठी एक सहाय्यक अभियंता, डिस्ट्रीब्युशनसाठी 2 सहाय्यक अभियंता आणि त्यांच्या अंडर JE आहे शहराच्या पाणी पुरवठ्याला आणि उद्भवसाठी 1 आहे आणि बाकी मेकॅनिकल विंग वेगळी आहे. मी माझ्या माहितीप्रमाणे 2019चा काळ आणि 2019 नंतर त्या दोन्हीमधला डिफरन्स पाणी पुरवठ्यामध्ये दिसतोय. नेमका 19चा चांगला होता का 19 नंतरचा चांगला? नंतरचा. आधी 2018-19ला ज्यावेळेस आमचे ढाकणीचे कमिशनर होते त्यावेळेस आम्ही MBRवरून पाणी पुरवठा चालू केला. आमच्या धुळे सोलापूरला MBR टाक्या बांधलेल्या आहेत. तेव्हापासून बऱ्यापैकी पाणी पुरवठा सुधारणा झाली. नाही तर आधी काय व्हायचं, उजनी लाईनचं पाणी इकडं देऊ शकत नव्हतं, इकडचं पाणी उजनी लाईन देऊ शकत नव्हतं. म्हणजे तिकडं पाणी वाया गेलं दिसायचं आणि इकडं विडी घरकुल वगैरे भागात पाणी पोचायचं नाही. त्यामुळे ते मोर्चे यायचे आणि ते मोर्चे बघून लोक बाकीचे त्यांनी करतात म्हणून हे नाही करायचे. आता तसं होत नाही. आता शहरात सगळीकडे पाणी फिरवलं जात आहे. MBRवरून पाणी पुरवठा करून व्यवस्थित पाणी पुरवठा. सोलापूर शहरात अनेक भागात अजूनही जीर्ण पाईपलाईन मोठ्या प्रमाणात आहेत. काही ठिकाणी गढूळ पाणी येतं आहे, काही ठिकाणी दूषित पाणी येतं आहे, काही रंगमिश्रित पाणी येतं आहे. यावर सार्वजनिक आरोग्य विभागातून तातडीने म्हणजे जसं पाहिजे तसं कारवाई होताना दिसत. घाण पाणी जे म्हणता तुम्ही,
शहरामध्ये गावठाण भाग असे गल्ली बोळ छोटे छोटे आहेत, तिथं ड्रेनेजची लाईन आणि वॉटरची लाईन जवळजवळ आणण्याशिवाय पर्याय नाही. तिथं 4 फूट वगैरे लाईन आहे आणि त्यामध्ये काय होतं, एखादा नळ जर चेंबरमधनं गेला असेल किंवा जुनी घरं असतील, कुजलेला नळ असेल तर ते पाणी खेचून घेत आहे आणि नळामध्ये येऊन त्यामुळं घाण पाणी येत आहे. त्यामुळे आपली लाईन खराब असं नाही, आपल्या ब्रिटिशकालीन लाईन आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे, फक्त त्याचा डायमीटर काही ठिकाणी कमी आहे. आम्ही स्मार्ट सिटीमध्ये EBD एरिया बेस्ड डेव्हलपमेंट एरिया जिथं आहे तिथं आम्ही सगळ्या लाईनी बदलल्या. सर, सोलापूर शहरात पाणी पुरवठा विभागात आपलं स्वतंत्र विभाग आहे. त्या विभागासाठी महानगरपालिकेकडून किती बजेटचं नियोजन असतं आणि त्याच्यातनं काय काय काम होतं? त्याला साधारण जवळपास 4 ते 4.5 कोटी वार्षिक बजेट लागतं आहे. त्याच्यामध्ये उजनी सोलापूर लाईन, टाकळी सोलापूर लाईन, पिंपरगा लाईन या मुख्य लाईन रिपेअर करणे, अंतर्गत बोर रिपेअर करणे, इलेक्ट्रिक पंप जे बसवलेले आहेत ते रिपेअर करणे, तुरटी खरेदी करणे, बाकी सेवकाचे पगार आहे. आता महानगरपालिकेचं जो दाटीवाटीचा वस्ती आहे आणि आपलं औद्योगिक क्षेत्रातलं पण सोलापूर शहरात चिंचोळी असेल, आपलं MIDC असेल आणि आपलं ओडगी रोडचा जो विभाग आहे त्याच्यासाठी पाण्याचं नियोजन कसं चालतं? आता चिंचोळी MIDCला तर आमच्या उजनी लाईनवरूनच फाटा आहे आणि अक्कलकोट MIDCला जसं शहरात पाणी पुरवठा आहे 3 दिवसाआड, 4 दिवसाआड, 5 दिवसाआड त्या पद्धतीनं तिथं कोडगी रोडला सुद्धा इंडस्ट्री एरियामध्ये त्याच पद्धतीने पाणी. आता शहर गावातील जो नागरी वस्ती आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा रात्रीच्या सुमारास केला जातोय का? शक्यतो रात्रीचं पाणी पुरवठा 11-12पर्यंत संपवायचा प्रयत्न करतो. कधी लाईट वगैरे गेली, काही डिस्टर्ब झाला तर तेवढा एखादा टप्पा पुढं जातोय आणि बरीच लोक 12च्या पुढं आम्हाला नको, 1च्या पुढं नको, मग ते दुसऱ्या दिलं आणि दुसऱ्या दिवशी दिलं की मग दुसऱ्या दिवशीचं पाणी पुरवठा विस्कळीत होतं. ते म्हणजे काही वेळेला फक्त नियोजनासाठी तुमचं तसं नियोजनासाठी पुढं मागतावं. मग आत्ताच्या परिस्थितीत तुम्ही 5 दिवसाला पाणी पुरवठा करताय, मग या पाणी पुरवठ्यातलं वेळापत्रक म्हणजे कमी करून 3 दिवसाआड, 4 दिवसाआड करू शकत नाही? नाही, ते शक्य नाही. कारण काय आहे, पाईपची लांबी जास्त आहे, डायमीटर कमी आहे. वेळ जरी कमी केला की शेवटच्या माणसाला कोणी पोहोचत नाही. त्याला पाणी भरपूर दिलं तर शेवटपर्यंत पाणी पोहोचतं. आता येणारा पाणी पुरवठा 5 दिवसाला येतोय आणि अचानक जगाला म्हणून पुढे 1-2 दिवस जर पुढे गेलं तर राहिलेलं पाणी त्यांना उपलब्ध होत नाही. मग त्यावेळेला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात, साठवलेल्या पाण्यामध्ये आळ्या निर्माण होतात, त्यामुळे रोगराई होण्याची शक्यता असते. मग पाणी पुरवठ्याचं नियोजन तुमच्याकडनं कशा पद्धतीनं होत असतं? नाही, माझी सोलापूरकरांना विनंती आहे, टंचाई भरपूर आहे. जरी आम्ही 4 दिवसाला पाणी म्हणलं, 5 दिवसाला पाणी म्हणलं तर तुम्ही कमीत कमी 1 दिवसाचं पाणी वापरायचं शिल्लक ठेवावं. कधी काही परिस्थिती येऊ शकते, लाईन लांब आहे आपल्या, कोणी काय डिस्टर्ब करू शकतं. शक्यतो आम्ही कार्य घेतो, मॉनिटर करतो, पण 1 दिवसाचं पाणी आपलं शिल्लक ठेवावं आणि हे करावं. आणि पाण्याच्या आळ्याच्या बाबतीमध्ये आपण फिल्टर पाणी देतो आणि जी क्वालिटी आपल्याकडे येते पाण्याची ती बेसिक क्वालिटी जरा हार्ड वॉटर आहे. उजनी डॅममध्ये सुद्धा आता सगळं पूर्ण गाळच आहे विषय, म्हणजे धरणामध्ये इकडं सुद्धा नदीचं पाणी हे आहे, त्याचं DDSC हे तर क्वालिटी बेसिक क्वालिटी खराब असल्यामुळे. सर, आता येणारा 2 महिन्याचा जो काळ आहे तो प्रचंड उन्हाळ्याचा आहे, त्यामुळे उजनीतलं पाण्याची पातळी कमी होत जाणारच आहे. मग या वेळेला सोलापूरकरांना आश्वासन होऊ शकेल की आम्हाला वेळेवर पाणी पुरवठा मिळेल? हो, वेळेवर डेफिनेटली होईल. आणि तुम्हाला सांगतो, एवढी टंचाई जरी असली तरी आम्ही आत्तापर्यंत एक सुद्धा खाजगी टँकरनं पाणी पुरवठा चालू नाही आहे. त्या पाण्याचं नियोजन आहे, लोकांना विनाकारणचं त्रास होणार नाही. आता हे जे पाणी 15 मेपर्यंत व्यवस्थित 5 दिवसाआड पुरेल. 15 मे नंतर जशी परिस्थिती होईल तसं अजून एखादा दिवस वाढला तर वाढवायचं आहे, पण लोकांना बिना कामाची पळापळ होणार नाही याची काय. म्हणजे तुम्ही नियोजन अशा पद्धतीनं करणार की ते दिलेल्या वेळात पाणी पुरवठा कंपल्सरी होणार? हां, सोलापूर शहरात अनेक ठिकाणी आपल्या सार्वजनिक बोरची व्यवस्था होती आणि आता मला वाटतं की गेल्या 5-6 वर्षापासून पाणी 4-5 दिवसात पुरवठा होत असल्यामुळं त्या बोरचं काम होत नव्हतं. अनेक ठिकाणी आता बोर बंद आहेत, त्याचं नियोजन तुमच्याकडनं कसं चालतं? बोरचं काय आहे, बोरचा वापर लोक जानेवारी-फेब्रुवारी नंतरच करतात आणि जानेवारी-फेब्रुवारी नंतर एका महिन्यामध्ये मार्चला वगैरे पाण्याची पातळी खाली गेली की त्या बोरला पाणी कमी असलं की मेंटेनन्स जास्त निघतो. जिथं शक्य पाणी भरपूर आहे ते मेंटेन केलं तर बोर मेंटेन होतात, पाणी कमी आहे तिथं मेंटेनन्सचं अडचण येते. सर, मला अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की सोलापूर शहरात आगीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होतात, त्या ठिकाणी आपले अग्निशामक दलाकडून पाण्याचा मारा करण्यात येतो. मग तो पाणी पुरवठा कुठल्या पद्धतीनं होत असतो? त्यांना मिळणारं पाणी कुठून मिळतं? नाही, तिथं त्यावेळेस पाणी आग महत्त्वाची असते. त्याला जे पाणी जे अवेलेबल होईल ते पहिल्यांदा नळाचं राहावं किंवा जिथं विहिरीचं राहावं ते घेतो. आणि आग जर हे होऊ नये तर कारखानदारांची सुद्धा जबाबदारी आहे, त्यांनी सुद्धा आपली फायर फायटिंग सिस्टीम पाहिजे. मोकळ्या जागेमध्ये गोडाऊन माल स्क्रॅप ते आग वाढत राहते.
सोलापूर शहरात अनेक विहिरी आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या अंडर अधिकृत मध्यंतरी करण्यात आलं होतं. आता उन्हाळ्यात परत पुन्हा एकदा करणार असाल, पण पाण्याचं सप्लिमेंट म्हणजे जे टँकरद्वारे जे पुरवठा करायचा असतो वापरण्यासाठी त्या बोअरचा वापर करू शकतो का? वापरासाठी करू शकतो आम्ही. आता काही साखरपेठ गावामध्ये साखरपेठ विहीर एक आहे, गंगाबावडी आहे, तिथं काही सिस्टीम बसून दिल्या आहेत. त्याचा वापर करून लोक घेतात. काही ठिकाणी बोरवरनं हे आहे. काही लोकल तिथले लोक कार्यकर्ते सक्रिय असले की त्या भागामध्ये पाणी जातं. आता बरेच आपल्या शहरामध्ये बोर छोटे छोटे आहेत, तिथं पाणी कमी असल्यावर टँकर पोहोचू शकत नाही. त्यावेळेस ही यंत्रणा कामाला येते. बोर आहे, पंप आहे आणि ते व्यवस्थित वापर करतात. सर मला एक छोटासा अजून प्रश्न विचारायचा की सोलापूरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरपालिकेच्या यादीत आपण सोलापूर महानगरपालिकेची काही जागा असेल त्या ठिकाणी स्टोरेज सिस्टीम म्हणजे जसं एक 10 एकर 20 एकर विहीरसारखं आपण करू शकत नाही किंवा तलावासारखं आपण नवीन निर्माण करू शकत नाही. पाणी असं शिल्लक ठेवताच येत नाही ना. आता एवढं मोठं वजनी धरण आहे. आता दुहेरीकरण ही लाईन झाल्यानंतर ते स्टोरेज होणारच आहे. त्याच्यामुळे बटन दाबले की पाणी आपल्याला मिळणार. म्हणजे उजनीतनं आपला जो सोलापूरकरांसाठी मिळणारा जो पाणी पुरवठा आहे तो इंदापूर असेल, पुणा असेल, तिथले जो टेंभुर्णी असेल या ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा खेचला जातो. त्यामुळे आपल्या सोलापूरकरांना पाणी पुरवठा कमी होते. याचा नियोजन कुठं होत नाही का? उजनी धरणाच्या 1 ते 2% पाण्यामध्ये आपलं पूर्ण शहराचं पाणी पुरवठा वर्षभराचं. त्याच्यामुळं दुसरं आणि जे गाव आहे ते घेणारच, ज्याचे हक्क आहे ते घेणारच. त्याच्यामुळे ते आपल्या आहे त्या पाण्याचं नियोजन करून व्यवस्थित पाणी पुरवठा आपल्याला. म्हणजे येणारा उन्हाळा आपल्या सोलापूरकरांना बऱ्यापैकी जाईल, कारण सोलापूरचं पाणी पुरवठा विभाग त्या पद्धतीनं काम करत आहे असं आम्ही आश्वासित करू शकतो सोलापूरकरांना. लोकांना त्रासदायक होणार नाही, पण दुबार पंपिंगमुळं जिथं पंपिंगवरनं जे पाणी पुरवठा होतं आहे म्हणजे हा पट्टा आहे इकडचा बाळे, केगाव, 2 नंबर झोपडपट्टी या परिसरामध्ये चालूमध्येच लाईट जाणे, चालूमध्ये पंप बंद पडणे, त्याच्यामुळे विस्कळीतपणा येऊ शकतो. पण आलेला आम्ही ते करू शकतो आणि ते लोकांनी सुद्धा समजून घेऊन त्या पद्धतीने हे करतो. कारण आपल्या शहराच्या आजूबाजूला परिसरामध्ये तुम्ही इथून 10 किलोमीटर जावा एवढे पाण्यासाठी त्रास आहे, तसा त्रास होणार नाही एवढी गॅरंटी द्या. आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखतीत सोलापुरातील पाणी पुरवठा आणि त्यांना येणाऱ्या अडचणी आणि आपण सोलापूरकरांना आश्वस्त केले की 5 दिवसाचा जो पाणी पुरवठा आहे तो सुरळीत चालू करण्यासाठी आम्ही काटेकोरपणे प्रयत्न करणार आहे आणि सोलापूरकरांना पण आपण पाण्याचं योग्य नियोजन असलेलं पाणी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापर करावा असं महानगरपालिकेचं साहेबांकडनं आव्हान आहे. आपण त्या पद्धतीने केलं तर सोलापूरकरांना पाणी पुरवठा भेडसावणार नाही. आपण या ठिकाणी छोटंसं मुलाखत दिलात आणि सोलापूरकरांना आश्वस्त केलं की पाणी पुरवठा सुरळीत होईल. त्याबद्दल जनदर्पण चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो. धन्यवाद.